सौ मालुश्री विठ्ठलराव पाटील दिदी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त राजमाता जिजाई आदर्श आई पुरस्कार 2026 मोठ्या उत्साहात संपन्न। विठ्ठल पाटील, राजश्री शाहू शिक्षण संस्था, इनामधामणी, जिल्हा सांगली यांच्या वतीने दिवंगत सचिव सौ मालुश्री विठ्ठलराव पाटील दिदी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त राजमाता जिजाई आदर्श आई पुरस्कार 2026 हा गौरव सोहळा विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक येथे उत्साहात पार पडला। सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून निवड करण्यात आलेल्या 13 आदर्श मातांचा यावेळी सन्मान करण्यात आला। प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आपल्या मुलांना घडवून समाजासाठी आदर्श ठरलेल्या मातांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमास तुकोबा महाराजांचे वंशज हबप संजय महाराज देऊरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। यावेळी आयोजित अभिवादन व पुष्पार्पण सोहळ्यात संत, मुक्ताई, जनाई, बहिणाई, महिला हरिपाठ मंडळाच्या महिलांनी वारकरी वेशभूषेत हरिपाठ व नामस्मरण करून भक्तिमय वातावरण निर्माण केले। संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांनी मातृत्वाच्या मूल्यांची जपणूक करण्याची गरज अधोरेखित केली। मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले। आपल्या चिरंजीवाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श समाजात राहावा म्हणून माझ्या सुविद्य पत्नी सौ आता त्या कैलासवासी म्हणायला सुद्धा माझं मन तयार होत नाही, ज्या कर्मानं आपल्यात अस्तित्वात आहेत त्या मालुश्री पाटील यांनी सुरू केलेला हा आदर्शाईचा पुरस्कार। आई सर्वश्रेष्ठ असतात, पण आई ह्या शब्दाची व्याख्या जिवंत राहिली पाहिजे सध्याच्या या कलियुगात, म्हणून आम्ही हा पुरस्कार दरवर्षीप्रमाणे देत राहतो। राजमाता जिजाऊ आदर्शाई पुरस्कार राजर्षी शाहू शिक्षण संस्थेमध्ये देतो। योगायोगानं त्याचा प्रथम वर्धापनही दिला आलेला आहे आणि जगातली सर्वात मोठी आनंदाची बाब म्हणजे या आईंचा सन्मान करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज संजय महाराज देऊरकर, आमचे राशनकर महाराज, श्रीकांत बुवा, ठाकूर बुवा, सर्व आमचे जिल्हाध्यक्ष नाशिकचे असतील किंवा राज्यभरातले असतील आणि आमचे भैया काकडे आलेले आहेत, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो। आणि हा उपक्रम आमचा सतत चालू राहील आणि ही आमची भूमिका समाजापर्यंत आदर्शासाठी नेण्याचं काम पत्रकार बांधव करतात, त्याबद्दल त्यांचेही आम्ही ऋणी आहोत।